चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत गुणाकार करण्याच्या विविध पद्धती. ठीक आहे. आता गुणाकाराच्या पद्धती कुठल्या कुठल्या शिकणार आहोत, तर पहिली आहे पुस्तकातील पद्धत, दुसरी पद्धत आहे वैदिक पद्धत आणि तिसरी पद्धत आहे जापानी पद्धत. सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि तुम्हाला यातली कुठली पद्धत आवडली किंवा कुठली पद्धत सोपी जाती तेही कमेंटमध्ये सांगावे. चला मग आता सुरू करूयात आपण. पहिली पद्धत म्हणजे पुस्तकातील पद्धत. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये गुणाकाराची जी पद्धत आहे तीच पद्धत आपण काय करणार आहोत, पहिल्या पद्धतीमध्ये शिकणार आहोत. ठीक आहे. तर बघा आता त्यासाठी आपण एखादं उदाहरण घेऊयात आणि तुम्हाला जर गुणाकार येत असेल तर तिथे काहीच अडचण नाही आहे, फक्त आपण कंपॅरिझन करणार आहोत. ठीक आहे. यातली कुठली पद्धत तुम्हाला सोपी जाते ते कमेंटमध्ये नक्की सांगा मला. बघा आता उदाहरण घेते मी. समजा 32 गुणिले आपण काय करूयात, त्या संख्येला 23ने गुणूयात. ठीक आहे. मग 32 गुणिले 23. आता गुणाकार कसा करायचा असतो, तर एकक स्थानी गुणायचं असतं. 3 दुने 6, नंतर 3 त्रिक 9. त्यानंतर पुन्हा काय करणार आहे, त्या 3चं काम आपलं गुणून झालं म्हणून तिथे आपण 0 लिहिला. मग 2 दुने 4 केलं, 3 दुने 6 आलं आणि त्यानंतर तुम्ही काय करता, तर त्या दोघांची बेरीज करता. बरोबर. मग आता 6 अधिक 0 6, 9 आणि 4 किती येणार, तुमचं उत्तर येईल 13. मग खाली आले 3, हातचा आला 1, 6 आणि 1 7. ही पद्धत पुस्तकातील पद्धत. आता दुसरी पद्धत आपण शिकणार आहोत ती आहे वैदिक पद्धत. ठीक आहे. आता वैदिक पद्धतीमध्ये काय करायचं, तर थोडं नीट लक्ष द्या म्हणजे तुम्हाला त्यातील गणिते सोडायला मदत होईल. ठीक आहे. बघा आता तेच उदाहरण घेते मी. 32 गुणिले 23. बघा आता या पद्धतीने गुणाकार कसा करायचा. सुरुवातीला मी काय करते नीट बघा. पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, एक उभी रेघ ओढली मी. ठीक आहे. नंतर मी एक्स लिहिलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा एक उभी रेघ मारली. याचा अर्थ आहे काय, वर आणि खाली ज्या संख्या दिसतात त्यांचा गुणाकार करा. मग काय दिसतात, 3 गुणिले 2 दिसतात ना, तर त्याचं उत्तर येईल 6. ते 6 मी तिथं मांडलं. मध्ये काय केले मी बघा, एक्सचं चिन्ह मांडले. म्हणजे 3 गुणिले 3 9 आणि 2 गुणिले 2 किती आलं, 4 आलं. 9 आणि 4ची बेरीज किती आली आपली, 13. तर काय येईल, खाली 3 लिहिणार, हातचा 1 आला. बरोबर आहे का. मग मी 3 लिहिले फक्त आणि त्यानंतर पुन्हा एक जी रेघ उभी मारलेली तिथं काय, तर 3 गुणिले 2 यांचा गुणाकार करायचा आहे. तो आला 6 आणि मागाचा हातचा 1, उत्तर आलं 736. ठीक आहे. तर ही झाली आपली वैदिक पद्धत. वैदिक पद्धतीला काय करायचं आहे, उभी रेघ, गुणाकाराचं चिन्ह आणि पुन्हा एक उभी रेघ किंवा उभी रेघ, नंतर गुणाकाराचं चिन्ह किंवा आपण त्याला एक्स म्हणूयात आणि त्यानंतर पुन्हा काय असणार आहे, उभी रेघ. हा फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. आता तिसरी पद्धत आपण शिकणार आहोत, जापानी पद्धत. गुणाकार करण्याची जापानी पद्धत कशी आहे ते पण आपण शिकूयात. उदाहरण पुन्हा मी तेच घेते, 32 गुणिले 23. ठीक आहे. आता बघा 32 ही संख्या आपली कशापासून झाली, 3 आणि 2 पासून. बरोबर आहे. तर मी कसं मांडते ते बघा, 32 गुणिले 23. आता यांचा गुणाकार कसा करायचा, तर बघा 32 मध्ये 3 आहेत म्हणून मी 3 आडव्या रेघा मारल्या. नंतर 32 मध्ये 2 ही आहेत म्हणून 2 आडव्या रेघा मारल्या. 23 मध्ये बघा पहिल्यांदा 2 येतात म्हणून पहिल्या 2 उभ्या रेघा मारल्या. त्यानंतर 23 मध्ये शेवट 3 येतं म्हणून पुन्हा 3 उभ्या रेघा मारल्या. हे काम सगळ्यांना जमेल का, जेवढ्या संख्या तेवढ्या आपण रेघा मारतोय. ठीक आहे. आता काय करायचं, खालच्या संख्येमध्ये किती क्रॉस होतात ते बघा, 1 2 3 4 5 6. मग मी खाली काय लिहिलं 6. त्यानंतर मधल्या बाजूला किती होतात ते बघायचं. बरोबर आहे. ज्या ठिकाणी रेघा जोडल्या ना तिथले ठिपके काउंट करायचे आणि त्यांची बेरीज करायची. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. आणि इकडच्या बाजूला किती आहेत बघा, 1 2 3 आणि 4. 9 आणि 4 किती झाले, तर आपलं उत्तर येतं 13. मग खाली मी फक्त 3 लिहिले आणि हातचा 1 मनामध्ये घ्या किंवा तिथं मांडा. आता वरच्या बाजूचं राहिलं तिथे किती ठिपके तयार होतील बघा क्रॉस झाल्यानंतर, 1 2 3 4 5 आणि 6 आणि हातचा 1 घेतला की काय झालं, 7 झालं. तर आपलं उत्तर आलं 736. ठीक आहे. चला आता आपण दुसरं उदाहरण घेऊयात. पुस्तकातील पद्धतीने सोडूयात, वैदिक पद्धतीने आणि जापानी पद्धतीने. ठीक आहे. उदाहरण घेते मी आता, 23 गुणिले 42. ठीक आहे. आता नेहमीच्या पद्धतीने गुणाकार करा. 2 त्रिक 6, 2 दुने 4,
नंतर आपण एक घराचं काम झालं तिथं 0 लिहिला. 4 त्रिक 12, हातचा आला 1, 4 दुने 8 आणि 1 9. आता सर्वांची आपल्याला काय करायची आहे बेरीज. 6 0 6, 4 आणि 2 6 आणि 9 9. उत्तर आलं तुमचं 966. आता आपण हाच गुणाकार वैदिक पद्धतीने करणार आहोत. वैदिक पद्धत म्हटलं की तुम्हाला आठवलं पाहिजे की काय, तर उभी रेघ क्रॉस आणि पुन्हा उभी रेघ. बरोबर आहे. उभी रेघ एक्सचं चिन्ह आणि पुन्हा उभी रेघ. मग आता उभ्या रेघमध्ये कोण आहे 3 आणि 2. 3 दुने उत्तर किती येतं आपलं 6. ते उत्तर आलं 6 म्हणलं. आता क्रॉस केल्यानंतर काय येतंय बेदुने 4. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या क्रॉसच्या ठिकाणी काय येतंय 4 त्रिक 12. मग 12 अधिक 4 उत्तर किती येणार तुमचं 16 उत्तर येईल. बरोबर ना. मग त्यातले 6 आपण खाली लिहिले आणि हातचा 1 आपला काय होतो पुढच्या घराकडे जातो. मग आता उभी रेघेला काय आहे 4 आणि 2. 4 दुने किती येणार तुमचं 8 येईल. 8 आणि 1 उत्तर किती येणार तुमचं 9. तर बेरीज झाली आपली सगळ्यांची मिळून डायरेक्ट किती लिहिणार आपण 966. आता जपानी पद्धत बघा. 23 गुणिले 42. 23 मध्ये पहिल्याने 2 लिहिले, 2 आडव्या रेघा मारा. ठीक आहे. त्याच्यानंतर 23 मध्ये पुढे काय लिहिले 3 आहेत. 3 आडव्या रेघा थोडासा गॅप ठेवून 3 आडव्या रेघा मारा. त्यानंतर गुणिले 4 आणि 2 42 आहे. मग पहिल्यांदा 4 उभ्या रेघा मारा. त्याच्यानंतर पुन्हा काय करायचे ही दुसरी रेघ, तिसरी रेघ आणि ही चौथी रेघ. ठीक आहे. आणि पुढे काय लिहिले 2 नंबर म्हणून मी 2 उभ्या रेघा मारल्या. ठीक आहे. आता गट करा. खालच्या गटामध्ये बघा क्रॉस केल्यावर किती ठिपके येतात ते, तर 6 ठिपके आले. त्यानंतर पुढे इथे किती ठिपके आलेत आणि तिथल्या बाजूला किती याची बेरीज करून लिहा. इथं किती आहेत बघा 4 ठिपके आहेत. आणि इकडे किती दिसतात तुम्हाला 3 आणि 3 6 आणि 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12. 12 ठिपके. 12 आणि 4 किती येतं 16. बरोबर आहे का. मग आता आपण काय करणार आहोत 12 अधिक 4 यांची बेरीज 16 येते म्हणून 6 खाली लिहिलं आणि 1 काय आला तुमचा हातचा आला. ठीक आहे. आता शेवटच्या ठिकाणी ठिपके किती झालेत तर ते बघा तुमचे आले ठिपके 8, 8 आणि 1 9. तर आपलं उत्तर किती येणार आहे 966. ठीक आहे. आता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.